महादेवाचे अर्धनारी नटेश्वर हे रूप आपल्याला भीमाशंकरला पाहायला मिळते। तर आम्ही नेरूळ फायर स्टेशनमधून दुपारी 3-3:30 वाजता निघालो होतो भीमाशंकरला जाण्यासाठी आणि आम्हाला रात्रीचे 8-8:30 वाजले भीमाशंकरला पोहोचायला। आणि आम्ही जाताना शॉर्टकट घेतला होता, जो तुम्ही अजिबात घेऊ नका। तुम्ही गेलात तर मंचर रोडनेच जा, खूप छान रोड आहे तो आणि व्यवस्थित आपण उत्तमरित्या भीमाशंकरला पोहोचतो सुद्धा। तर इथे आम्ही सकाळी 4 वाजता रेडी सुद्धा झालोय भीमाशंकरला जाण्यासाठी आणि पार्किंग पासून मोजून फक्त 5 मिनिटं लागतात। तिथे गेल्यावर तुम्हाला अर्ध्या रस्त्यात गाडी थांबवून विचारतात की पार्किंगसाठी पे करा आणि डायरेक्ट मंदिरात जाण्यासाठी सुद्धा तुम्ही 1000 रुपये पे करा। पण अजिबात नाही, तो एक मोठा स्कॅम आहे त्या लोकांचा, कारण की मंदिर खूपच जवळ आहे। तुम्ही मोजून 5 मिनिटात मंदिरात लगेच पोहोचता। आणि तुम्ही पाहू शकता किती थंड वातावरण होतं, कारण की आम्ही खूपच लवकर 4:30ला मंदिरात पोहोचलो। 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे आपले भीमाशंकर आणि सह्याद्रीच्या पर्वतामध्ये हे वसलेले आहे। तिथे गेल्यावर खूपच छान वाटतं आणि दर्शनाला जर तुम्ही गेलात तर सकाळी लवकरच जा। आणि आम्ही काकड आरती सुद्धा घेतली, खूप प्रसन्न असं वाटलं। पूर्ण कॅमेरा लावलेला आहे, त्यामुळे आपल्याला पूर्ण दिसतं आरती कशी करतात, कशी देवाची पूजा करतात। जर तुम्ही तिथे जाऊन अभिषेक करणार असाल तर तिथे जाऊन आपल्याला भगवान शंकराच्या पिंडावर दूध अर्पण करायला मिळते। आणि तुम्ही पाहू शकता महादेवाचे अर्धनारी नटेश्वर हे रूप आपल्याला या पिंडामध्ये सुद्धा पाहायला मिळते, कारण की उजव्या बाजूला आदिमाया पार्वती आहे आणि डाव्या बाजूला भगवान शंकर आहेत। आणि पूजा करून झाल्यानंतर असे चांदीचं शिवलिंग तयार केलं आहे, त्याने मेन शिवलिंग असं झाकलं जातं। आणि आपण या मंदिराची खासियत ही आहे की आपण भगवान शंकराच्या शिवलिंगाला हात लावून आपण नमस्कार करू शकतो। आणि ते आमची पूजा सगळं झालं, देवाचे दर्शन करून झालं आणि आम्ही 6:30 पावणे 7ला आम्ही बाहेर आलो होतो। तर बऱ्यापैकी सगळे दुकानंसुद्धा स्टार्ट झाली होती आणि इकडची मिठाई तर खूपच टेस्टी होती। जर तुम्ही कधी भीमाशंकरला तर सकाळी लवकरच जा, खूप छान असं दर्शन होतं आणि जास्त गर्दीसुद्धा नसते। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज इथे या मंदिरात दर्शनाला सुद्धा येत असत आणि पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील इथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत। इथे रावणाचा भाऊ कुंभकर्ण, त्याचा मुलगा भीम याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून शक्ती प्राप्त केली आणि त्यामुळे तो तेथील स्थानिक लोकांना देवतांना सुद्धा त्रास देऊ लागला। त्यामुळे भगवान शंकरांनी त्याचा वध करून त्यांची सुटका केली आणि भगवान शंकर ज्या ठिकाणी स्वतः प्रगट झाले त्या जागेला ज्योतिर्लिंग म्हणतात आणि त्यांची एकूण संख्या 12 आहे। आणि भीम नावाच्या या राक्षसाचा वध करण्यासाठी महादेवासोबत श्री गणेश सुद्धा मदत करण्यासाठी म्हणजे गेले होते, अशी आख्यायिका आहे। भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपात महादेव येथे विराजमान झाले आणि त्यासोबतच श्री गणेश पुणे जिल्ह्यात रांजणगाव येथे महागणपतीच्या रूपात विराजमान झाले। भीमा नदीची सुद्धा एक पौराणिक कथा सांगितली जाते की पुराणात त्रिपुरासूर नावाच्या दैत्याने या भागामध्ये धुमाकूळ घातला होता। या ठिकाणच्या जनतेचे तो खूप हाल करीत होता। त्याचा नाश करण्यासाठी शंकरांनी प्रचंड असे अर्धनारी नटेश्वराचे रूप धारण केले। अनेक रात्री चाललेल्या या घनघोर युद्धामध्ये भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला। या युद्धाने घामाघूम झालेले भगवान शंकर या शिखरावर येऊन बसले। त्यांच्या अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारेतून भीमा नदी उत्पन्न झाली असे सांगितले जाते। तर ही आहे भीमा नदी, भीमा नदीचे उगमस्थान। तुम्ही पाहू शकता खूपच जवळ असं, पार्किंग पासून खूपच जवळ असं हे मंदिर आहे आणि तरी सुद्धा तिथे काही लोक 1000 रुपये मागतात
डायरेक्ट मंदिरात जाण्यासाठी. आता आमचं दर्शन करून झालंय आणि आम्ही आता पुन्हा रिसॉर्टला चाललोय, जिथे आम्ही रात्रीचं थांबलो होतो. आणि हे आहे ब्लू मॉर्मॉन रिसॉर्ट. खूपच छान असं हे रिसॉर्ट आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला पुढे कळेलच किती छान असं हे रिसॉर्ट बांधलेलं आहे. आणि ते गेल्यावर पूर्ण एकदम नेचरमध्ये आल्याची फिलिंग येते. खूपच छान असं हे जंगल हॉलिडे रिसॉर्ट आहे. भीमाशंकरमध्ये ब्लू मॉर्मॉन बटरफ्लाय खूपच जास्त पाहिले जातात आणि त्या ब्लू मॉर्मॉन बटरफ्लायच्या नावानेच ह्या हॉटेलला हे नाव दिलेलं आहे, ब्लू मॉर्मॉन म्हणून. आणि ते खूपच म्हणजे 16 कॅटेगरीच्या प्रॉपर्टीज आहेत. त्यामध्ये बंगलोज, कॉटेज, डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह सूट असं खूपच छान असे बांधलेले आहेत. निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच या हॉटेलमध्ये जा, कारण की ते रूम सोबतच बऱ्याच प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत, जी झाडे आपण कधी पाहिली सुद्धा नाही आहेत. बऱ्याच प्रकारची, बऱ्याच कलरची सुद्धा. आणि ते फुलांची झाडं पण खूप आहेत आणि फुलांच्या प्रजातीसुद्धा खूप आहेत. जास्वंदीच्या तर खूपच प्रजाती दिसल्या. खूप वेगवेगळ्या प्रकारची जास्वंदीची फुले होती, जी मी फर्स्ट टाईमच पाहिली होती. आणि हे आहे रिसेप्शन, आणि रिसेप्शनच्या इथेच हे हॉटेल आपली खाण्याची सोय केली जाते. आणि रिसेप्शनच्या बाजूलाच लहान मुलांना खेळण्यासाठी थोडंसं, आणि या हॉटेलमध्ये चिल्ड्रन पार्क सुद्धा आहे, जे तुम्हाला दिसेलच. आणि हे समोर दिसतंय ते मोठ्यांसाठी आहे, मोठ्यांना खेळण्यासाठी मोठ्यांचे गेम आहेत. आणि हे आहे रिसेप्शनच किती छान असं बांधलेलं आहे, मोठं. आणि इथे तुम्ही पाहू शकता बऱ्याच अंतरावर, एकमेकांपासून बऱ्याच अंतरावर इथे सगळ्या रूम्स बांधलेल्या आहेत. आणि ते आतमध्ये चालण्यासाठी सुद्धा सिमेंटचा रोड केला नाही, कारण की जास्त करून माणसांना नेचरची फिलिंग आली पाहिजे म्हणून मातीचाच रोड ठेवला आहे. एकदम नॅचरल हवा, प्रदूषणमुक्त हवा, हिरव्यागार डोंगर रांगा आणि पक्ष्यांचा किलबिलाट. खूप पक्षी आहेत तिथे आणि खूपच आयसोलेटेड ही जागा आहे. खूप छान, म्हणजे ह्याचं इंटेरियर पण खूप छान असं मस्त आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता किती प्रकारचे फुलं लावलेली आहेत. आणि इथे तुम्ही पाहू शकता बुजगावणं पण आहे. आजकालच्या मुलांना बुजगावणे म्हणजे काय ते सुद्धा माहीत नसेल. तुम्हाला सगळं इथे पाहायला मिळेल. पूर्ण जागा ही रिसॉर्टचीच आहे आणि अजूनही बांधकाम चालूच आहे. आणि तुम्ही पाहू शकता एक्झिक्युटिव्ह सूट खूपच छान. मला तर ते खूपच आवडलं, कारण की खूपच छान असं बांधण्यात आलेलं आहे. आणि ते प्रत्येक रूम वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. 8-10 माणसं राहू शकतात असे बंगलो सुद्धा आहेत. त्यांची प्राईस सुद्धा 8-9 हजार असेल, कारण की 2,500 पासून 9,000 पर्यंत इथे तुम्ही बुकिंग करू शकता. तुम्हाला आवडतील अशा रूम्स, बंगलोज, कॉटेज. आणि असे आतून आहेत. खूपच छान असं इंटेरियर आहे यांचं. आणि पुढे जाऊन तुम्हाला दरी सुद्धा पाहायला मिळते.
हे रिसॉर्टच खूप फिरण्यासारखं आहे. तुम्हाला प्रत्येक प्रकारची झाडं, झाडांचे कलर, फुलं, वेगवेगळ्या प्रकारची दरी आहे आणि ते पाहू शकता. चिल्ड्रन पार्क किती मोठा झोपाळा बांधण्यात आलेला आहे. आणि इथे आम्ही दरी पाहण्यासाठी आलो होतो. व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईबच्या समोरच बेल आयकॉन आहे ते क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन येतील नवीन व्हिडिओच्या. आणि आता फायनली आम्ही मुंबईकडे पुन्हा निघालो आहे. आणि ते शाळेची सहलसुद्धा आली होती भीमाशंकरला जाण्यासाठी. खूपच सॅटर्डे असल्यामुळे खूपच रश होता. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.